लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पुण्यामध्ये बैठक पार पडली आणि आता पुन्हा मुंबईमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र यायचं असेल तर भाजप विरोधी भूमिका दादांच्या राष्ट्रवादीला घ्यावी लागेल असं रोहित पवार म्हणालेत. पाहुयात. उद्या जाऊन एकत्रित येण्याची जर वेळ येणार असेल तर ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा भाजपच्या विरोधात अजितदादांच्या पक्षाला लढण्याची इच्छा असेल, नाहीतर धाडस असेल, तेव्हाच हे पक्ष एकत्रित येऊ शकते. दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र यायचं असेल तर दादांच्या राष्ट्रवादीला भाजप विरोधी भूमिका घ्यावी लागेल असं रोहित पवार म्हणाले. विशेष म्हणजे एक दिवस आधीच पुण्यात एका हॉटेलमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक झाली, ज्यात प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंपासून जयंत पाटील, अनिल देशमुख यांच्यासह वरिष्ठ नेते हजर होते. या बैठकीत 3 दिवस आधी सुनील तटकरेंनी शरद पवारांची घेतलेली भेट आणि विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती आहे. आणि आता 20 तारखेला पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबईमध्ये बैठक बोलावली. पक्षाची भविष्यातली रणनीती ठरवण्यासाठी आमदार, सर्व वरिष्ठ नेत्यांना हजर राहण्याचं निमंत्रण देण्यात आलं. आणि एकत्र यायचं असेल तर दादांच्या नेत्यांना तशी भूमिका घ्यावी लागेल असं रोहित पवार म्हणाले. अजितदादा गेल्यानंतर तो प्रश्नच त्या ठिकाणी आता राहिलेला नाही की आम्ही दोन्ही पक्ष त्या ठिकाणी एकत्रित येतील. आम्हाला जे काही मार्गदर्शन मिळालेलं आहे की तिथं जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला सामान्य लोकांसाठी रस्ते येऊन लढावं लागेल आणि जी काही आज सत्ता आहे भाजप त्याच्या विरोधात त्या ठिकाणी लढावं लागेल. त्यामुळे आम्ही जे काय आम्हाला समजलेलं आहे, आता शेवटी नेते जेव्हा निर्णय घेतात तो त्यांचा विषय असतो, पण उद्या जाऊन एकत्रित येण्याची जर वेळ येणार असेल तर ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा भाजपच्या विरोधात अजितदादांच्या पक्षाला लढण्याची इच्छा असेल, नाहीतर धाडस असेल, तेव्हाच हे पक्ष एकत्रित येऊ शकतील. आता चर्चा काय झाली हे आम्हाला माहीत नाही आणि धोरणात्मक निर्णय हा आमच्या आमदाराच्या लेवलला घेतला जात नाही, हा प्रमुख नेत्यांच्या लेवलला त्या ठिकाणी घेतला जातो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पूर्वी दादाने मलाही सांगितलं होतं की आपल्याला या निवडणुकीनंतर एकत्र यायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा चंदगडला सुद्धा नंदाताई बाभुळकरांना त्यांनी फोन केला, राजेश पाटलांनी फोन केला आणि ज्या ज्या ठिकाणी राज्यात एकत्र लढण्याची आणि एका चिन्हावर, घड्याळ चिन्हावर लढण्याची ज्या ज्या ठिकाणी शक्यता होती त्या त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी त्यांनी ते प्रयत्न केलेले होते. परंतु दुर्दैवाने 28 जानेवारीला त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला आणि नंतरचं सगळं चित्र पालटलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं हे दादांच्या राष्ट्रवादीचे नेतेही सांगतायत. मात्र दादांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाकडून त्यावर होकार किंवा तसे प्रयत्न झालेले नाही. पण सुनेत्रा पवार यांनी निर्णय घ्यावा अशी भूमिका दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री घेत आहेत. विलिनीकरण व्हावं असं वाटतं का तुम्हाला? आता या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की या बाबतीमध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी एखादं तुमच्यापाशी स्टेटमेंट करण्यापेक्षा आमच्या राज्याच्या, आता आमचे नेते आहेत, आमच्या ज्या प्रमुख आहेत सुनेत्रा वहिनी पवार ह्या जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाचे आम्ही सहमत आहोत. पक्षाचं विलिनीकरण करायचं की नाही याचा निर्णय आता सुनेत्रा पवार यांनाच घ्यावा लागणार आहे. पण त्यासाठी भाजपची साथ सोडा अशी अट पवारांच्या राष्ट्रवादीची आहे. योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, पुणे. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.